नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे विटी. आज आपण इयत्ता 8वीतील जनरल सायन्स या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम यातील काही घटकांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. In this section, we are going to take a look at nickel cadmium cell, electric circuit and magnetic effect of electric current या घटकांबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. पहिला आहे बघा NiCd सेल म्हणजेच निकेल कॅडमियम सेल. This day a variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. The cell deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. बघा निकेल कॅडमियम घट याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली त्यांनी. सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात. हे घट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. हे जे घट आहे निकेल कॅडमियमचे हे नेहमी परत रिचार्जेबल असतात. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट सर्किट. व्हेन अ सेल होल्डर अँड इलेक्ट्रिक बल्ब अँड अ प्लग की आर कनेक्टेड बाय कनेक्टिंग वायर्स as shown in figure 4.4b and a dry cell is fitted in the holder figure 4.4a. Then the bulb light up by closing the plug key. This means that a current flow through the circuit and bulb light up. On the removal of the cell, the electric current flowing through the circuit stop as indicated by the bulb which ceases to glow. This type of connecting of electrical component is called an electric circuit. A circuit is shown in figure 4.4b. The cell is shown by the symbol. या ठिकाणी या सिम्बॉलने हे या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये या ठिकाणी विद्युत घट कशा पद्धतीने बसवलेला आहे तो या चिन्हाने दर्शवतात. विद्युत परिपथ बघा आकृती 4.4 अ आणि आकृती त्या ठिकाणी 4.4 बी आपल्या डोळ्यासमोर आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आकृती 4.4 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे घटधारक म्हणजेच त्याला आपण सेल होल्डर म्हणतो. विद्युत दिवा बल्ब व कळ जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर व घट धारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब प्रकाशतो. याचा अर्थ बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशतो. घट काढून घेताच बल्बमधील विद्युत प्रवाह त्या ठिकाणी काय होतो खंडित होतो, त्या ठिकाणी बंद होतो व बल्बचे प्रकाशने बंद होते. या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ असे म्हणतात. परिपथ आकृतीत 4.4 ब मध्ये दाखवला आहे. विद्युत घट अशा खुणेने दाखवला आहे. अशा म्हणजे या ठिकाणी प्लस आणि मायनस ज्या रेषेवरती दाखवलेलं आहे आपलं हे सिम्बॉल विद्युत घट या ठिकाणी कशा पद्धतीने जोडतात हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. हे या ठिकाणी 4.4 ए सेल होल्डर घटधारक. या ठिकाणी याच्या आतमध्ये आपण जे सेल आहे ते सेल फिट करतो. खाली एक तुम्हाला परिपथ कशा पद्धतीने जोडलेलं असतं पूर्ण सर्किट. ठीक आहे. या ठिकाणी सिंपल इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेले साधा विद्युत परिपथ की बल्ब लावण्यासाठी समजा विद्युत घट या ठिकाणी जोडला आपण, त्यानंतर बल्ब त्याला जोडलेला आहे. हे वायर एक प्लस आणि मायनस म्हणजे त्या ठिकाणी सेल जोडलेले आहे. समजा तुम्ही सेल होल्डर त्या ठिकाणी आहे बसवलेलं. Connecting cells. You must have seen more than one electric cell connected in an electric circuit. See figure 4.5a. In the transistor radio, 2-3 dry cells are seen to be connected in series. The purpose of doing this is to obtain more potential difference than that of a single cell. Therefore,
it is possible to obtain higher current if the cell are connected as seen in figure 4.5b. The connection of cell is known as a battery of cells. In this series connection, the positive terminal of one cell is connecting to the negative terminal of second cell, and the positive terminal of the second cell is connected to the negative terminal of the third cell, third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference of 3 cells will be 3 volt. या ठिकाणी बघा, विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा जास्त घट त्या ठिकाणी जोडले जातात. ठीक आहे, आपण ते पाहिलेले आहे. 4.5 मध्ये आकृतीमध्ये हे दाखवलेले आहे. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2-3 कोरडे घट एकसर जोडणीत जोडले असतात. त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतं. असे करण्याचा उद्देश एका घटाच्या विभवांतरापेक्षा अधिक विभवांतर मिळवणे हा असतो. त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येतो. विद्युत घट आकृती 4.5 आ मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडल्यास त्यास घटांची बॅटरी असे म्हणतात, बॅटरी ऑफ सेल. या एकसर जोडणीत एका घटाचे धनटोक दुसऱ्या ऋण टोकाला व दुसऱ्या धनटोक तिसऱ्या ऋण टोकाला या ठिकाणी जोडलेले असतात. काय करतात बघा, या ठिकाणी सेल आपल्याला हे कशी जोडतात. पहिल्या सेलचा आपल्याला आकृती पुढे दाखवलेली पहिल्या आपण बघणारच आहोत, पण एक माहिती बघा. पहिल्या सेलचे जे पॉझिटिव्ह तोंड असेल, ठीक आहे, पोल ज्याला म्हणतो आपण, ध्रुव, तर तो दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जोडलेला असतो आणि दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह परत तिसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, म्हणजे निगेटिव्ह जोडलेला असतो पॉझिटिव्हला आणि पॉझिटिव्ह जोडलेला असतो निगेटिव्हला. सेल बाय सेल आपण विचार करतोय. म्हणजे समजा पहिला एक विद्युत घट आहे, तो काय करतात, दुसऱ्या सेलच्या इकडचा पॉझिटिव्ह असेल पहिल्या सेलचा, तर तो दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, आणि पहिल्या सेलचा जर निगेटिव्ह असेल तर तो दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला, असं विरुद्ध तोंडांना ते या ठिकाणी जोडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक घटाची विभवांतर 1 व्होल्ट असेल तर 3 घटांचे एकूण विभवांतर या ठिकाणी 3 व्होल्ट हे होईल. या ठिकाणी दाखवलंय बघा आपल्याला. पहिला सेलचं जर पॉझिटिव्ह तोंड असेल तर दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, आहे की नाही, आणि परत दुसरा सेलचा पॉझिटिव्ह तिसऱ्या सेलच्या त्या ठिकाणी कशाला, पॉझिटिव्ह तोंडाला, आणि दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह तिसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, परत तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह चौथ्या सेलच्या निगेटिव्हला, अशा पद्धतीने हे याची जोडणी या ठिकाणी करतात. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम बघा. ॲक्टिव्हिटी, आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करून बघायची. तुम्हाला प्रायमरीला सुद्धा ही ॲक्टिव्हिटी झालेली आहे त्याच पद्धतीने. टेक अ इनसाइड tray of an used up matchbox. Place a small magnetic needle inside the tray. Now take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit by connecting in it this wire, electric cell, plug key and a bulb. Figure 4.6 प्रमाणे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, एखाद्या टाकाऊ काडी पेटी आपली जी असते ना, त्यातलं जे आपण ज्यामध्ये ज्या काड्या आपण ठेवतो त्याच्यामध्ये ती जे एक ट्रे असतो, ती आतली डब्बी ती घ्यायची आपल्याला, आणि त्यात लहानशी चुंबक सूची आपल्याला काय करायची, ठेवायची. आता जोडणीची लांब तार घेऊन ती काय करायची, त्या ट्रे भोवती काय करायची, आपल्याला गुंडाळायची. त्या जो बॉक्स घेतला ना आपण, त्या बॉक्सच्या आकृतीत दाखवलंय बघा तुम्हाला. एक त्या ठिकाणी मॅग्नेटिक निडल आतमध्ये पडलेली, वरतून आपण तार त्याला गुंडाळलेले आहे. आता विद्युत घट, प्लग, कळ ही तार व बल्ब जोडून परिपथ या ठिकाणी आपल्याला 4.6 पद्धतीने कशा पद्धतीने जोडलेले ते आपण जोडायचं आहे. काय होतं बघा पुढं. यू नो दॅट अ मॅग्नेटिक निडल इज इंडीड अ मॅग्नेट. यू हॅव सीन दॅट द मॅग्नेटिक निडल change its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when a current starts flowing in the circuit. This means
that magnetic field is created when an electric current flow in a wire. या ठिकाणी हॅन्स क्रिस्टन ओरस्टेड made these observation first. Briefly, we can say that when an electric current passes through a wire, magnetic field in produced around that wire. या ठिकाणी आपण जेव्हा तो परिपथ पूर्ण तयार केला, त्या डब्बीच्या अवतीभोवती वायर गुंडाळल्यानंतर ते परिपथ आपण पूर्णपणे तयार केलं आणि तयार केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की आपण विद्युत प्रवाह जर चालू केला तर ती जी चुंबक पट्टी आहे ती थोडी विचलित होते. काय होते त्या ठिकाणी? थोडी विचलित म्हणजे तिची हालचाल व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ असं सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो, त्या तारांमधून विद्युत प्रवाह जर वाहत असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही काय होते? तयार होते. काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड ही तयार होते आणि म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हन्स ख्रिस्तियन ओरस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण प्रथम या ठिकाणी नोंदवलेले आहे की तारेमधून विद्युत प्रवाह वाहत असेल तर त्या ठिकाणी ती तार मॅग्नेटिक फील्ड ही तयार करते, म्हणजे चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी ते तयार करते. थोडक्यात असे म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र हे तयार होते किंवा निर्माण होते. इलेक्ट्रिक बेल. Many of you must have seen the simple electric door bell. Open such a bell which is out of order. Figure 4.8 depicts a bell with its outer cover removed. We see that there is an electromagnet inside. Let us understand the working of the bell. A copper wire is wound around an iron piece. This coil acts as an electromagnet. An iron strip along with a sticker is fitted near to the electromagnet. A contact screw is in touch with the strip. The electric circuit is connected as shown in figure 4.8. या ठिकाणी आपण घरातली बेल कशा पद्धतीने वाजती हे आपल्याला जर निरीक्षण करायचं असेल तर आपल्या घरामध्ये असलेली एखादी खराब जी विद्युत घंटा जर असेल साधी तर ती घ्यायची, चांगली आपण घ्यायची नाही. खराब असेल तर ती बघा, चांगली असेल तुमची वापरत नसेल ती जरी घेतली तरी चालेल. तर आपण एखाद्या बंद पडलेली अशी घंटा ती जर खोलून पाहिली तर आकृती 4.8 मध्ये विद्युत घंटेचे बाह्य आवरण काढलेले आहे. आपल्याला दिसते आहे की त्यात विद्युत चुंबकही आहे. या घंटेचे कार्य कसे चालते ते पाहूया. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य त्या ठिकाणी करते. एक लोखंडी पट्टी टोलसहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्क स्क्रू असतो. विद्युत परिपथ आकृती 4.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेला या ठिकाणी असतो. ही आकृती बघा, अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते ती इलेक्ट्रिक बेलची, आपण ज्याला विद्युत घंटा म्हणतो. द करंट फ्लो इन द सर्किट व्हेन स्क्रू इज इन कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप अँड हेन्स द कॉइल बिकम अ मॅग्नेट अँड अट्रॅक्ट द आयरन स्ट्रीप टुवर्ड इट. देअरफॉर द स्टिकर हिट्स द gong and the sound is created. However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip move back and come in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the sticker hits the gong by the above process. This action repeats itself and the bell rings. बघा, स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहता व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याचवेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह त्या ठिकाणी काय होतो? खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला काय होते? चिटकते.
त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा त्या ठिकाणी खणानते. अशा पद्धतीने आपल्याला आवाज येतो. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 9 मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 5 इनसाइड द ॲटम या पाठाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.